नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मिसेस मिताली महेंद्र तांबे, भैरव विद्यालय, घाटकोपर, मुंबई. स्टँडर्ड 6th, सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. चॅप्टर नंबर 8, डिव्हिजिबिलिटी म्हणजेच विभाज्यता. लेट्स रिकॉल. चला उजळणी करूया. The divisibility test for 2. If there is 0, 2, 4, 6 or 8 in the units place, the number is a multiple of 2 or is exactly divisible by 2. म्हणजेच एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 हे अंक असतील तर ती संख्या 2ने विभाज्य असते. म्हणजेच त्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो, बाकी 0 उरते. रीड द नंबर्स गिवन बिलो. विच ऑफ दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 2? मुलांनो, टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला काही संख्या दिलेल्या आहेत. या संख्यांपैकी कोणत्या संख्या डिव्हिजिबल बाय 2 म्हणजेच 2ने विभाज्य आहे, 2ने पूर्ण भाग जाणारे आहेत, ते तुम्हाला शोधायचे आहे. आत्ताच आपण शिकलो की ज्या अंकांच्या शेवटी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक येतात त्या संख्या डिव्हिजिबल बाय 2 असतात. चला तर शोधूया. सो डिव्हिजिबल बाय 2 इज इक्वल टू 364, 750, 800, 628, 206, 508, 8710. या सर्व संख्यांना 2ने पूर्ण भाग जातो. आता आपण पाहूया द डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 5. 5ची विभाज्यता कसोटी. एनी नंबर विथ 5 or 0 in the units place is a multiple of 5 or is divisible by 5. म्हणजेच एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 हे अंक असतील तर ती संख्या 5ने विभाज्य असते. म्हणजेच 5ने त्या संख्येला पूर्ण भाग जातो. रीड द नंबर्स गिवन बिलो. विच ऑफ दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5? आता आपल्याला खाली दिलेल्या संख्यांपैकी कोणत्या संख्या 5ने पूर्ण भाग जाणाऱ्या आहेत किंवा डिव्हिजिबल बाय 5 आहेत ते शोधायचं आहे. चला तर शोधूया. आत्ताच आपण शिकलो की ज्या अंकांच्या शेवटी म्हणजे युनिट प्लेसला 0 आणि 5 हे अंक असतात त्या 5ने डिव्हिजिबल असतात. म्हणून डिव्हिजिबल बाय 5 याचं आपलं उत्तर असं असणार आहे. या प्रत्येक अंकामध्ये एकक स्थानी 5 किंवा 0 हेच अंक आहेत. आता आपण उजळणी करूया द डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 10ची म्हणजे 10ची विभाज्यता कसोटी. एनी नंबर दॅट हॅज 0 इन द युनिट्स प्लेस इज अ मल्टिपल ऑफ 10. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजेच युनिट प्लेसमध्ये 0 म्हणजे 0 हा अंक असतो त्या संख्येला 10ने पूर्ण भाग जातो. म्हणजेच ती संख्या 10ने विभाज्य असते. रीड द नंबर्स गिवन बिलो. विच ऑफ दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 10? खाली दिलेल्या संख्यांपैकी कोणत्या संख्या डिव्हिजिबल बाय 10 आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. आत्ताच आपण शिकलो की ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0 हा अंक असतो त्या संख्या 10ने डिव्हिजिबल असतात. म्हणून डिव्हिजिबल बाय 10 इज इक्वल टू 750, 800 अँड 8710. सर्व संख्यांच्या एकक स्थानी 0 आहे. उजळणी तर झाली. आता लेट्स लर्न डिव्हिजिबिलिटी टेस्ट. कंप्लीट द टेबल बिलो. मुलांनो, पुस्तकामध्ये तुम्हाला हे टेबल दिलेलं आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. यामध्ये पहिली संख्या दिलेली आहे 63. सम ऑफ द डिजिट्स इन द नंबर म्हणजे 63मध्ये जे अंक आहेत 6 आणि 3 यांची बेरीज करायची आहे. 6 + 3 इज इक्वल टू 9. 9 हा नंबर जो आहे तो 3ने डिव्हिजिबल आहे का, 3ने पूर्ण भाग जातो का? तर त्याचं उत्तर आहे हो. म्हणून 63
ही संख्या देखील 3ने डिव्हिजिबल आहे. दुसरी संख्या आपल्याला दिलेली आहे 872. यामधील सर्व अंकांची बेरीज म्हणजे 8 + 7 + 2 = 17. 17 ही संख्या 3ने डिव्हिजिबल नाही म्हणजे पूर्ण भाग जात नाही, म्हणून आन्सर आहे नो. म्हणून 872 ही संख्या देखील 3ने डिव्हिजिबल नाही. याच पद्धतीने आपल्याला हे टेबल पूर्ण करायचे आहे. सो व्हॉट कॅन वी कन्क्लूड फ्रॉम दिस? यावरून आपण काय बरं निष्कर्ष काढू शकतो? डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3. If the sum of the digits in a number is divisible by 3, then the number is divisible by 3. म्हणजेच एखाद्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला देखील 3ने पूर्ण भाग जातो. यालाच म्हणतात 3ची विभाज्यतेची कसोटी म्हणजेच डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. मुलांनो, टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला एक टेबल दिलेला आहे. यातील पहिला अंक दिलेला आहे 992. दुसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला सांगितलं आहे डिवाइड द नंबर बाय 4. चला तर डिव्हिजन करूया. 4ने 992ला भाग लावला तर ॲन्सर येतं 248 आणि बाकी म्हणजेच रिमाइंडर इज 0. त्यामुळे इज इट कम्प्लिटली डिव्हिजिबल? येस, कारण बाकी 0 आहे. या संख्येत दशक स्थानी आणि एकक स्थानी म्हणजे 10 प्लेस आणि युनिट प्लेसवर असलेले अंक मिळून तयार होणारी संख्या आहे 92. 92 डिव्हिजिबल बाय 4 आहे का? बघा, भागाकार केलेला आहे आणि याचं देखील उत्तर 0 आहे. म्हणून इज दिस नंबर डिव्हिजिबल बाय 4? येस. दुसरी संख्या दिलेली आहे 7314. लेट्स डिवाइड द नंबर बाय 4. या संख्येला 4ने भागले असता पूर्ण भाग जात नाही म्हणजेच बाकी 2 उरते. म्हणूनच इज इट कम्प्लिटली डिव्हिजिबल? नो. या संख्येमध्ये 10 प्लेस आणि युनिट प्लेसला असलेले अंक मिळून तयार होणारी संख्या आहे 14. इज दिस नंबर डिव्हिजिबल बाय 4? 14ला 4ने पूर्ण भाग जातो का? पाहूया तर भागाकार. 14 डिवायडेड बाय 4, आन्सर इज 3 अँड रिमाइंडर इज 2. म्हणजेच इथे पूर्ण भाग जात नाही. हेन्स 14 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. याच पद्धतीने तुम्ही हे टेबल कंप्लीट करायचं आहे. व्हॉट कॅन वी कन्क्लूड फ्रॉम दिस? यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 4. If the number formed by the digits in the tens and unit places of the number is divisible by 4, then that number is divisible by 4. म्हणजेच एखाद्या संख्येच्या दशक आणि एकक स्थानी असलेल्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला देखील 4ने पूर्ण भाग जातो. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. पाठ्यपुस्तकात तुम्हाला एक टेबल दिलेले आहे. यामध्ये पहिला नंबर आहे 1980. डिवाइड द नंबर बाय 9. इज इट कम्प्लिटली डिव्हिजिबल? आता 1980ला आपण 9ने डिवाइड करणार आहोत. 1980ला 9ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला ॲन्सर मिळालेला आहे 220 आणि रिमाइंडर आहे 0. म्हणजेच माझी बाकी 0 उरलेली आहे आणि म्हणून 1980 इज डिव्हिजिबल बाय 9. यानंतर तिसऱ्या कॉलममध्ये आपल्याला दिलेला आहे सम ऑफ द डिजिट्स इन द नंबर. म्हणजेच 1980 या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची आहे. 1 + 9 + 8 + 0 = 18. मग 18 ही संख्या 9ने डिव्हिजिबल आहे का? चला भागाकार करूया. मग 18 ही 9ने डिव्हिजिबल आहे कारण
रिमाइंडर इज 0. दुसरी संख्या आपल्याला दिलेली आहे 2999. ही संख्या 9ने डिव्हिजिबल आहे का? चला भागाकार करूया. या डिव्हिजनमध्ये 2999ला 9ने डिवाईड केल्यानंतर 333 हे आन्सर आहे आणि रिमाइंडर आहे 2. म्हणजेच इथे पूर्ण भाग जात नाही. हेन्स दिस नंबर इज नॉट कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 9. आता तिसऱ्या कॉलममध्ये आपण 2999 या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करू. ही बेरीज येते 29. आलेली बेरीज म्हणजेच 29 9ने डिव्हिजिबल आहेत की नाही ते पाहू. 29ला 9ने डिवाईड केल्यानंतर आन्सर इज 3 अँड रिमाइंडर इज 2. म्हणजेच इथे पूर्ण भाग जात नाही. म्हणून 29 इज नॉट डिव्हिजिबल बाय 9. याचप्रमाणे तुम्ही हे टेबल पूर्ण करायचे आहे. सो व्हॉट कॅन वी कन्क्लूड फ्रॉम दिस? आपण यावरून काय निष्कर्ष काढू शकतो? Divisibility test for 9. If the sum of the digits of a number is completely divisible by 9, then the number is divisible by 9. म्हणजेच एखाद्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 9ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला देखील 9ने पूर्ण भाग जातो. यालाच म्हणतात 9ची विभाज्यतेची कसोटी. Divisibility test for 9. Let's solve practice set 22. There are some flowering trees in a garden. Each tree bears many flowers with the same number printed on it. 3 children took a basket, each to pick flowers. Each basket has one of the numbers 3, 4 or 9 on it. Each child picks those flowers which have numbers divisible by the number on his or her basket. He or she takes only one flower from each tree. Can you tell which numbers the flowers in each basket will have? मुलांनो, एका बागेत काही फुलझाडे आहेत. या फुलझाडांवर जी फुले आहेत त्या फुलांवर सेम नंबर प्रिंट केलेला आहे. एका झाडावर एक नंबर याप्रमाणे. 3 मुले आहेत. त्या प्रत्येक मुलाच्या हातात एक बास्केट आहे. त्या बास्केटवर एक नंबर प्रिंट केलेला आहे 3, 4 आणि 9. आता ही जी फुलझाडं आहेत या फुलझाडांवरील फुलं या मुलांनी गोळा करायची. पण त्यासाठी अट एकच आहे की त्यांच्या बास्केटवर जो नंबर प्रिंट केलेला आहे त्या नंबरने डिव्हिजिबल असलेली फुले, डिव्हिजिबल असलेल्या नंबरची फुलेच त्यांनी त्या बास्केटमध्ये घ्यायची आहेत. आता तुम्ही शोधायचं आहे की कोणत्या बास्केटमध्ये किती फुलं येतील आणि कोणत्या नंबरची फुलं येतील. चला तर पाहूया. मुलांनो, आज आपण ज्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट शिकलेल्या आहोत त्या टेस्टचा वापर करून आपण हा प्रॅक्टिस सेट सोडवायचा आहे. डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 4 अँड डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 9 या तिन्ही टेस्टचा वापर करून आपण हा प्रॅक्टिस सेट सोडवणार आहोत. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बास्केट ऑफ 3 111 369 435 249 666 450 960 432 999 72 336 90 123 108. Basket of 4 356 220 432 960 72 336 108. Basket of 9 369 666 450 432 999
72, 90, 108. याप्रमाणे प्रत्येक मुलाच्या बास्केटमध्ये या क्रमांकाची फुले असतील. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.